नमस्कार मंडळी, काय चाललंय उन्हाळ्यात? काय काय बनवायला उन्हाळ्याचं खायला? तर बघा, आम्ही बनवलेत पोहे. आणि आमचं ही पोहे बनवण्याच्या पाठीमागे सुद्धा आमचं कारण आहे. तर तुम्ही म्हणता ह्यात काय कारण आहे? तर बघा मंडळी, आमच्यात पोहे बनवतात फक्त पाहुणे आले तर, नाहीतर मग जर मुलांना खाऊ वाटले तर माझा मुलगा आलता कराडून आणि 2 दिवसांनी जायचा होता. मग त्याला जायच्या त्या दिवशी काही खाऊ वाटत नाही, तर स्वामी प्रकट दिना दिवशी त्याचा जन्मदिवस पण होता आणि लगेच दुसऱ्या दिवशी गेला. तर मग त्याला काही खाऊ वाटत नाही म्हणून त्याच्या पप्पानी म्हणले काहीच खात नाही त्यानं, मग कमीत कमी जाताना पोहे तर खाईल म्हणून ह्यांनी 1 किलो पोहे आणले होते. तर त्यानं जाताना काय करताय, आहे त्यानं 3rd इयरला, पण सारखं जाताना त्याला वाईट वाटतंय, घरच्यांना सोडून जाऊ वाटत नाही आणि माझ्या मागं सारखं आई आई करत फिरतंय आणि त्याला काहीच खाऊ वाटत नाही. म्हणून पोहे केले होते त्या दिवशी थोडे, तर त्यानं बळच थोडे खाल्ले, राहिलेले आम्ही खाल्ले सगळ्यांनी. तर आता ही पोहे बघा, आमचं रोजचं रुटीन असं असतंय की भात भाजी चपाती करायची किंवा भाकरी भाजी करायची आणि ती खायचं. आम्ही कधी नाश्ता करत बसत नाहीत. हे असले नाश्ते ते आम्हाला वेळच नसते, 9:30ला ह्यांना काम द्यायचं असते. मग पटकन भाजी भाकरी करायची, त्याच्यात घालायची, आपण बी खायची. मग आता हे पोहे जाळायला लागण्यापेक्षा आज आमच्या नवरोबाला, म्हणजे आमच्या नवरोबाला सुट्टी आहे, चला आज त्यांना पोहे खाऊ घालते म्हणून हे पोहे केलेत. तर हे लाल तिखटाचे पोहे केलेत, हिरवी मिरची नव्हती. तर आमच्या असं लाल तिखटाचे पोहे बी खातात. ह्याच्यासोबत लिंबू, परत का ह्या कैऱ्या आणल्यात आणि हे लिंबू पण आहे. आता काही जण दही पण खातात, आता सध्या दही नाही. तर मग आम्ही असं खायला. तुम्हाला कसं आवडतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे कांदे पोहे कसे खातात हे पण सांगा. कुणाकुणाला आवडतात हे सांगा आणि या तुम्ही पण खायला. तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.